सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। वटपौर्णिमा निमित्ताने खानदेश कुलस्वामिनी एकविरा देवीला 351 किलो आंब्याची आरास। खानदेशी कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या मंदिरात दरवर्षाप्रमाणे यंदाही वटसावित्री पौर्णिमा एकविरा देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने साजरी करण्यात आली आहे। याच निमित्ताने 351 किलो हापूस आंब्याची आरास लावण्यात आलाय, तर 111 खापरावरच्या पुरणपोळ्यांचा भोग देखील यावेळी अर्पण करण्यात आलाय। तसेच वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने मंदिर परिसरात आलेल्या भाविकांसाठी आंब्याचा रस, पुरणपोळी व मसाले भात ठेवण्यात आला असल्याची ही माहिती एकविरा देवी मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी यावेळी दिली आहे। देवी व रेणुकामाता मंदिर ट्रस्टच्या वतीने श्री एकविरा देवी मंदिरामध्ये आज सालाबाद प्रमाणे वटपौर्णिमेचा कार्यक्रम झाला। वटपौर्णिमा निमित्त आई भगवतीला 351 किलो आंब्याचा आरास लावण्यात आलेला आहे आणि 111 पुरणपोळी, खापरची पुरणपोळी 111 चा भोग लावण्यात आलेला आहे। आणि आजच्या ह्या महाप्रसादात पुरणपोळी, आंब्याचा रस आणि मसाले भात असा भंडारा आहे। आणि आजच्या ह्या पालखी उत्सवाला धुळ्याचे विद्यमान आमदार अनु अग्रवाल यांच्या सौ अल्फा अग्रवाल व प्रतिभाताई चौधरी यांच्या हस्ते पूजन करून पालखी काढण्यात आली आणि प्रसाद देखील त्यांच्या हस्ते वाटण्यात आला। आजचा ह्या वटपौर्णिमा निमित्ताने पालखीचे भोई देखील सगळं महिला झाले होते। महिलांच्या हातून हा सगळा कार्यक्रम झाला आणि महिलाचा ते दिन निमित्त आधी गेलेला आहे, पण आज वटपौर्णिमेचं महिलांचं महत्त्व आहे म्हणून आज महिलांच्या हातून पूजाविधी आणि पालखी आणि प्रसाद वाटप करण्यात आलेला आहे आणि सर्वजण आनंदाने प्रसाद घेत आहेत। जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। आत्मा मालिक हॉस्पिटल तर्फे दिनांक 1 डिसेंबर 2024 पासून आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले। या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार हे सवलतीच्या दरात उपलब्ध आहे। शिबिर 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत चालणार असून 35,000 रुग्णांपर्यंत शिबिर पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे। हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहे, तसेच एक्स-रे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, 4 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब, डायलिसिस मशीन, फुफ्फुस, मेंदू, किडनी व हृदयविकारासंबंधी सर्व सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे। 100 खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। या सर्व गोष्टींचा नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन